फर्स्ट स्टँडर्ड पासून मी माझं शिक्षणाचा पैसा मी कधीही आई वडिलांकडून नाही घेतले. चांगले दिवस आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक थोडासा कडवटपणा येतो. त्याला उठवा, त्याचं बर्थडे आज, मला विश करायचंय आणि मी विश करायचं. नोचा जन्म कसा झाला? हा नेटवर्किंगच आहे. येस. स्ट्रक्चर कसं आहे, कोणासाठी आहे? एकमेकांचे ओळखी होतात, बिझनेस होतो, फ्रेंड्स होतात आणि एकमेकांना हेल्प करतात. मारवाडी, गुजराती किंवा ह्या ज्या कम्युनिटी आहे, ह्या उद्योजकाच्या कम्युनिटी आहेत. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर कास्ट कम्युनिटी हे नाहीच पाहिजे. बोलण्यातून नाही तर करण्यातून उद्योजक घडवणे. मी नाही, सगळेजण करू शकतात हो. आणि सगळेजण करायलाच पाहिजे त्याचं रेट. हे जे अवयवदानाच्या संदर्भात जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा, आपलं झालंय. माझे वडील माझ्या हातात कोमात गेले. मित्रांनो नमस्कार. 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. आपण एकटं नाही जगू शकत. पण समाजामध्ये जगत असताना काही व्यक्ती अशा आपल्याला मिळतात की त्यांच्याकडे किती प्रकारचं वेगळेपण आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि अशाच एका व्यक्तीच्या संपर्कामध्ये मी आलो, डॉक्टर दीपक तोष्णीवाल सर. ज्यावेळेस मी सरांच्या संपर्कात आलो त्यावेळेस आपण म्हणतो ना की एखाद्या हिमनगाचं फक्त एखादं टोक आपल्याला दिसतं, तसं एक छोटंसं मला लक्षात आली गोष्ट त्यांची बिझनेस रिलेटेड. परंतु जेव्हा व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेस मी प्रचंड अचंबित झालो आणि मी ठरवलं त्यांची भेट तुमच्यासोबत करून द्यायची. आणि म्हणून आज सर आपल्या पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आहेत. डॉक्टर दीपक तोष्णीवाल सर, त्यांच्याबद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा सरांची ओळख करून देतो आणि पहिल्यांदा तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगतो, खूप महत्त्वाच्या. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अवयवदान हा आजच्या काळातला खूप जरुरी, खूप महत्त्वाचा आणि खूप दुर्लक्षित असलेला दुर्दैवानं विषय आहे. सरांनी त्या विषयामध्ये वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो तो केलेला आहे. स्वतः तब्बल 82 वेळा रक्तदान केलेलं आहे. सर स्वतःचं पेटंट आहे सरांचं. नेटवर्किंगमध्ये सरांचं इतकं मोठं काम आहे की मी स्वतः ते जवळून अनुभवलेलं आहे. एखाद्या प्राथमिक शिक्षकाला सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला हाताला धरून शिकवता येत नाही. आजच्या काळात त्याची अपेक्षा पण कोणी करत नाही. परंतु प्रत्येक उद्योजकाला हाताला धरून त्याचं नेटवर्किंग करणं, त्याला उद्योजक म्हणून घडवणं, मोठं करणं, त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा रोल आहे. आणि मी हे तुम्हाला खूप कमी सांगतोय कारण मी तेवढं सांगण्यासाठी सक्षम नाही आहे, म्हणून सरांना स्वतः आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. सर, 3S टॉकमध्ये आपलं खूप खूप नमस्कार सर. आणि मित्रांनो सगळ्यांना नमस्कार. आणि सर बरं, खूप छान वाटतंय मला इथे येऊन तुमच्या पॉडकास्ट चॅनलवर. आणि तुम्ही जे करतायत मला वाटते तुमच्या माध्यमातून बरेच लोकांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचवणं, आय थिंक तुमचं पण एक खूप मोठा हा सोशल वर्कच आहे. आणि आय थिंक खूप खूप आभार इथं आल्या पण. आणि आपण सुरुवात करू सर. सर, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची जेव्हा भेट झाली होती त्या दिवशी सायंकाळी 6-6:30च्या दरम्यानची गोष्ट आहे. मी असं एक जुनं माझ्याकडे गोष्टीचं पुस्तक होतं. ते माझी सवय आहे की जुने पुस्तकं मी पुन्हा पुन्हा पाहत असतो. त्यात एक परिसाची गोष्ट सांगितली होती की तो परिस असतो आणि मग लोखंडाची कुठलीही वस्तू त्याला लावली की ते सोनं होऊन जातं. आणि त्या दिवशी तुमची भेट झाली होती माझी अचानक. मग माझ्या लक्षात आलं की माणसांमध्ये पण परीस असतात की ते एखाद्या, तसं तुमचं जे काम आहे. तर आता हे जे मी तुम्हाला आत्ता इथे सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की तुम्ही इतक्या वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे, अवयवदानामध्ये एवढं मोठं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे, पेटंट आहे, तुम्ही म्हणजे चॉकलेटवर जो काही अतिशय वेगळा विषय आहे आणि त्याच्यावर स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे, खूप सारे पैलू आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाचे. तर हे व्यक्तिमत्व असं इतकं विविध अंगी कसं कसं घडत गेलं? माझा प्रवास जर मला सांगायचा असेल लहानपणीपासून, तर मी एक व्यापारी कुटुंबातून जन्मलेला. माझा जन्म पुण्यातच इथं फडके हॉस्पिटलला झालेला आहे. पण माझं शिक्षण मात्र कर्नाटकामध्ये झालेलं आहे माझं शिक्षण. आणि त्याच्यानंतर मी फार्मसीमध्ये माझं सगळं प्रवास झालेला आहे. डिप्लोमा, डिग्री, बरेच काय सगळं फार्मसीमध्ये झालेलं आहे. आणि मी 50पेक्षा जास्त कंट्रीमध्ये प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहे. बरं. पण व्यापारी कुटुंबात जन्म झाल्यामुळे
सगळं फोकस माझा सुरुवातीपासून त्याच्यावरच होतो, बिझनेसवरच होतो. पण काय सर, पहिले आपली जॉईंट फॅमिलीची जी कल्पना होती, आपण जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे बरेच काय काय असतात, आपल्या फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, बरेच असतात. पण तेव्हा परिस्थिती अशी होती की मी व्यापारी जगात, त्या व्यापारी कुटुंबातून असल्यामुळे पण तरी पण मी माझं शिक्षणामुळे मी सुरुवात केली. मी रोडवर बसून इवन लिंबू पण विकलेला आहे, व्हेजिटेबल पण विकलेला आहे, किंवा आपल्या जनावरांचं खाद्य वगैरे सगळं विकलेलं आहे. तर माझा तो एक्सपोजर आहे, मी त्याला एक्सपोजर घेतो, निगेटिव्ह कधी घेत नाही मी. तर इट इज अन एक्सपोजर. तो मला जो एक्सपोजर मिळाला आहे, तिथून जे सुरुवात झाली माझी. आणि मी तुम्हाला सांगतो सर, मी आतापर्यंत कोणाला जास्त सांगितलेलं नाहीये. फर्स्ट स्टँडर्ड पासून मी माझं शिक्षणाचा पैसा मी कधीही आई वडिलांकडून नाही घेतले. तिथून मी फर्स्ट स्टँडर्ड पासून मी माझे शिक्षण, हा लोकांना थोडंसं आश्चर्य वाटेल पण हा ही खरी गोष्ट आहे. माझे पैसे मी स्वतः कमायचो. तेव्हा मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतो आणि त्याची फीस होती 15 रुपये. मग ते 15 रुपये सकाळी 8, शाळा तर चालत जायचं 6 किलोमीटर 7 किलोमीटर चालत जायचं, 4-4:30 वाजता यायचं आणि मग नंतर आपलं व्यापार करायचं. आणि त्यातून मी माझे ते 15 रुपये स्कूलची फीस झाली. त्याच्यानंतर ड्रेस, पुस्तक वगैरे सगळं हे करायचं. तर ते जर्नी माझी तिथून सुरुवात झाली. आणि तिथं करत आणि मग रात्री घरी गेल्यानंतर पण आपलं काय हे नाही जमलं. मग सगळ्यांची सेवा, आई वडिलांचे, आजोबांची सेवा वगैरे सगळं, पाय दाबणं वगैरे सगळं, हे सगळं चालू होतं. तो माय एक्सपोजर, तिथून माझं एक्सपोजर सुरुवात झाली माझी. तर म्हणूनच माझ्याकडे एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही सांगा मला, बिझनेससाठी तुम्ही सांगा, हे सगळे मी जवळून पाहिलं आहे. आय हॅव गॉन थ्रू दॅट. त्याच्यातून गेलेलं आहे. काय असतात त्याच्यामध्ये, काय गोष्ट असतात, काय कठीणाई असतात, सगळं मला कल्पना आहे. सर, तुम्ही आता जेव्हा सांगत होतात ना की पहिल्या वर्गापासून तुम्ही तुमच्या शिक्षणाचा खर्च स्वतः काढत होतात, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो म्हणजे तुमच्या रक्तामध्ये तो बिझनेस आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा भिनलेल्या आहेत पूर्णपणे. येस सर, तुम्ही सांगू शकता. एक वेगळेपणा सर याच्यात असा जाणवतोय की बरेचदा मी असे अनेक लोक बघितलेले आहेत की त्यांनी खूप खराब परिस्थितीमधून गेलेले असतात, पण त्याच्यामुळे नंतर चांगले दिवस आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक थोडासा कडवटपणा येतो. पण मी जिथपर्यंत तुम्हाला आता इतक्या दिवसापासून बघतो आहे, तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कडवटपणाचा तर अंश नाही, अजिबात नाही, तो सोडून द्या. परंतु देण्याची वृत्ती खूप जास्त आहे. मी बघतोय की प्रचंड, म्हणजे बिझनेस माइंड ज्याच्यामध्ये आहे त्या व्यक्तीकडे कधीच असं लिमिटच्या पलीकडे जाऊन देण्याची वृत्ती कधी राहत नाही, जी मला तुमच्यामध्ये दिसलेली आहे. तर हे सगळं कसं आलं, म्हणजे कोणत्या विचारातून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आलं की आपण समाजाला दिलं पाहिजे? वा, खूप छान सर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. सर, मी तुम्हाला सांगतो, माझा जो अनुभव आहे, हा जो माझा इव्हन बिझनेस नेटवर्किंग पण जो आहे, कुठून सुरुवात झाली मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो सर. माझा एक प्रवास सांगतो तुम्हाला. मी आता हे माझं काय मोठ्या मोठ्या बोर्ड रूम्स किंवा मोठ्या मोठ्या मीटिंग्समध्ये असं कुठून सुरुवात नाही झाली. हे सुरुवात झाली माझ्या LKG स्कूलमध्ये, LKG स्टँडर्ड पासून. मला काय सर, LKG मध्ये ना मला कधीही माझ्याजवळ मित्र असलेला मला खूप आवडायचं. ग्रुप मित्रचे ग्रुप असले ना तर मला खूपच आवडायचं. पण मी काय केलं, हा ग्रुपला किंवा फ्रेंडला कसं इम्प्रेस करायला पाहिजे, तर मी काय केलं, त्याच्या सगळ्यातून महत्व गोष्टी असते एका मित्राला, तो असतो त्याचा बर्थडे. अच्छा. मग मी काय सुरुवात केली, त्याच्या बर्थडेला मी विश करायला सुरुवात केली. तर मी सगळ्या मित्र, मग जेव्हा आपण बर्थडे विश करतो त्याला एवढा आनंद असतो, त्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो मला खूप टच झाला. मी काय डिसाईड केलं, मग मी आय शुड बी मी एक पहिला माणूस असायला पाहिजे, पहिला मित्र असायला पाहिजे, तो त्याला विश करणार. तर तुम्हाला माहितीये, जुन्या काळात आपल्याकडे आहे ना, व्हॉट्सअप नव्हता, फेसबुक नव्हता, इंस्टाग्राम नव्हता, मोबाईल फोन नव्हता आणि रिमाइंडर पण नव्हता. इन्कमिंग साठी पैसे दिलेले लोक. तर सर आपल्याला काय आहे, मग तेव्हा ना एकच होती आपली, पॅशन आणि मेमोरी, हे दोनच होते. मी काय करायचो, सगळ्यांचे बर्थडे मी आठवण ठेवायची. आणि मी काय करायचं, तेव्हा आपल्याकडे डायल फोन असायचा. 11 ते 12 झोपायचं नाही. अच्छा. आणि 11:30, 8:40, 8:50 आणि शार्प डॉट 12ला मी त्या मित्राच्या घरी फोन करायचो.
अरे वा. आणि त्याला फोन करून त्याचे आई वडील उचलले तरी ते त्याला उठवा, त्याचं बर्थडे आज, मला विश करायचं आहे, आणि मी विश करायचो. अरे बापरे. पण तो आहे ना, तो मला कधीच नाही विसरला. बरोबर आहे. असं तो माझा पॅशन झाला सुरू. बरं. आणि मी प्रत्येकाचा बर्थडे आठवण ठेवायला सुरू केली आणि विश करायला सुरुवात केली. ग्रेट. मग सुरू करताना मी काय केलं, मग छोटे छोटे लाईक माइंडेड लोकांचे ग्रुप केले. ते बरं. त्या ग्रुपमध्ये आहे ना, मग सगळ्यांना मग एकमेकांचे फ्रेंडशिप सेलिब्रेशन, हे सेलिब्रेशन ते सेलिब्रेशन. मग त्या ग्रुपमध्ये मी नवीन जे लाईक माइंडेड पीपल आहेत त्यांना आपण जोडायचो तिथं. बरं. मग ते जोडल्यानंतर एक 10-15 म्हणणार, अरे काय ग्रुप केले दीपक, ते खूप छान आहे आणि मलाही बरं वाटतंय. आणि तो कल्चर मी सेट करायचं की आपल्याला इथं आहे ना सेलिब्रेशन्स करायचे आहेत, एकमेकांना हेल्प करायचे आहेत आणि हे करू. मग त्या हिशोबाने हा ग्रुप करायला मी सुरुवात केली. आता 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली, तिथून सगळे मित्र स्कॅटर व्हायला चालू झाले. एक कोणी मुंबईला गेले, कोणी बँगलोरला गेले, कोणी चेन्नईला गेले, कोणी अब्रॉडला गेले. बरं. पण मी मात्र त्यांना कधी नाही विसरलो. कुठला मित्र कुठल्या सिटीला जातोय, कुठल्या कंट्रीला जातोय, त्याचं रेकॉर्ड मी ठेवलं. वा. तर मी कॉन्व्हेंट शाळामध्ये माझं शिक्षण झालं. त्याच्यामध्ये ABC 3 सेक्शन होते. प्रत्येक वर्गात 90 लोक होते, 270 लोक. पण ते प्रत्येक 2 वर्षात ते मिक्स करायचे. बरं. तर म्हणून 270 लोकांच्या संपर्कात मी होतो. तर माझ्याकडे 12वी आणि 10वी मध्ये 270 पैकी 242 मित्रांचा माझ्याकडे रेकॉर्ड होता. बापरे. आणि त्याच्यामध्ये प्लस 12 लोक ते शांत झाले होते. बरं बरं. आणि बाकीच्या लोकांचा माझ्याकडे ट्रॅक नव्हता. सगळे 242 लोकांचा माझ्याकडे ट्रॅक होता. मग मी व्हॉट्सअप नव्हतं त्या काळात, मग रियुनियन चालू केलं. स्कूलचं रियुनियन चालू केलं. मग कॉलेजमध्ये नवीन फ्रेंड्स आले, त्यांचं रियुनियन चालू केलं मी. आणि त्या रियुनियनमध्ये ती रियुनियन करत आणि अजून एक मी काय करत होतो, जर समजा मी बँगलोरला व्हिजिट केलं तर बँगलोरच्या मित्रांना मी फोन करायचो की अरे मी इथं आलोय, आपण भेटायचं का. मग ते लोक त्या दिवशी येतात. पण त्याला हे माहिती होतं की किती लोक बँगलोरमध्ये आहे. बरं. मी सगळ्यांना घेऊन होतो. मग ते एकमेकांना पाहिलं ना, ते स्कूलमध्ये ते स्कॅटर्ड झालेले, ते आता लगेच बघितलं की अरे तू पण बँगलोरमध्ये हो. मग ते म्हणायचे, ते इमोशनली रिकनेक्ट व्हायचे परत. आणि मग ते परत मला धन्यवाद द्यायचे की अरे तू आम्हाला भेटवलं. तो इन शॉर्ट माझं हळूहळू करता मी आहे ना, माझं नाव दिस पॅशन, मी एक दिवस विचार केला की आपण ह्यालाच प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू. लोकांना जोडणं पर्सनली आणि प्रोफेशनली. आय कन्वर्टेड इट. आणि असं करून मी स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटीची स्थापना केली. बरोबर. आणि इथून माझी स्नो बिझनेस कम्युनिटीची सुरुवात झाली. सर, तुम्ही जेव्हा उत्तर सांगत होतात ना सर, त्यावेळेस मला आठवतं, मी UPSCच्या परीक्षेला असताना झपूर्झा नावाची एक कविता वाचली होती. बरं. मराठीमध्ये त्या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्या कामासोबत तुमची एक तन्मयता तयार झाली की ते काम आणि तुम्ही वेगळे राहतच नाही, ते एकच होऊन जाता. आता अलीकडच्या काळामध्ये जे मोटिवेशनल स्पीकर वगैरे फ्लो सांगतात, फ्लोची अवस्था सांगतात, तेच किंवा इकिगाईमध्ये जे सांगतात ते, तर हे सगळं तुमच्या त्या एका सवयीमध्ये आणि त्या एका याच्यामध्ये, म्हणजे सोशली तुम्ही किती म्हणजे लोकांचा आनंद जो आहे किंवा याच्याशी तुम्ही कसे कनेक्ट झालेला आहात आणि त्यालाच तुम्ही पूर्ण जीवन प्रवासाचं एक हे बनवलेलं आहे, ती खूपच ग्रेट, म्हणजे मोठी गोष्ट आहे. मगाशी मी आपल्या प्रेक्षकांना सरांचा उल्लेख करत असताना मी पुन्हा तुम्हाला स्नोविषयी सांगितलं नाही. स्नो हा सरांचा एक, हेच आत्ता जे सरांनी सांगितलेलं आहे त्याचंच एक मोठं स्वरूप आहे आणि लोकलपासून तर ग्लोबलपर्यंत आहे. म्हणजे असं नाही, आता समजा पुण्यात आहे तर पुण्यात लोकल आहे, तर अगदी सिंहगड रोडचं असेल, डेक्कन असेल किंवा वेगवेगळे भाग असतील त्या ठिकाणापासून, तर मग अगदी भारतातल्या वेगवेगळ्या सिटी, तर मग तिथून तुम्ही अगदी ग्लोबलपर्यंतचं हे नेटवर्क आहे. आणि सर अत्यंत तन्मयतेनं, आता सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, अत्यंत तन्मयतेनं ते काम करतात. त्याचा स्वतः मी तो जवळून अनुभव घेतलेला आहे. सर, स्नोची कन्सेप्ट जी आहे ती कशी सुरू झाली, नेटवर्किंग, म्हणजे आता नेटवर्किंग म्हटलं की लोकांना 2 अर्थ येतात. पहिल्यांदा तर ते एक घ्या, मग तुमच्या खाली 2 करा आणि तुमच्या खाली 2 करा, हे एक बदनाम झालेलं नेटवर्क, हे आपलं वेगळं नेटवर्किंग आहे.
तर ही नेटवर्किंगची कन्सेप्ट कशी आली आणि मग तिथून स्नोचा जन्म कसा झाला? पॅशन टू प्रोफेशन केलं. हो. सर नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग ना सर, हा नवीन काळचं टेक्निकल नाही आहे ते. बरं. हा खूप जुन्या काळात सुरुवात झाली होती. मी तुम्हाला सगळ्यांना ना एक मागे घेऊन जातो. बरं. आपल्याला सगळ्यांना रामायण माहिती आहे. हो. रामायण आपलं सगळ्यातून महत्व आणि आपल्या जवळचं जे आहे ते रामायण आहे. आता तुम्हाला मी रामायणची एक गोष्ट सांगतो. तर रामायणच्या काळात हो. भगवान रामला वनवास दिलं गेलं. हो. त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि सीता दोघेही आले आणि ते जंगलात गेले. बरं. आणि थोड्या दिवसात जंगलात गेल्यानंतर थोड्या दिवसानंतर काय झालं आपल्याला माहित आहे की रावण आला, वेगवेगळ्या रूपाने छळ करून सीताला अपहरण करून गेलं. हो. त्याच्यानंतर एक वेगळा प्रवास सुरुवात झाली राम आणि लक्ष्मणची. हो. त्यांचं एकच लक्ष होता की सीताला आपल्याला शोधून घेऊन यायचं परत. हो. तर हा जो प्रवास होता त्या प्रवासात त्यांना मध्ये कोण भेटलं? हनुमंत आणि जामवंत. हो. हे दोघं भेटले. बरोबर आहे. हे दोघांनी काय केलं? ते बघितलं, रामाला बघितलं की हनुमान तर तिथंच हो. मंत्रमुग्ध झालेत. हो. आणि त्यांनी जाऊन आहे ना सुग्रीवला इंट्रोड्यूस करून दिलं. बरोबर आहे. रामाला सुग्रीवला इंट्रोड्यूस करून दिलं. हो. सुग्रीव आणि राम जेव्हा ते बोलत होते एकमेकांचे एवढे विचार जोडले, हो. एकमेकांचे एवढे विचार जोडले हो. की त्यांना वाटलं की आपण बरेच दिवसापून नाही भेटलो, आता भेटलं असं. मग सुग्रीवने त्याचा प्रॉब्लेम सांगितला की माझा आणि माझा भावाचा विवाद चाललाय, बालीचं आहे त्यांचं, हो. आणि मला तुमची मदत पाहिजे. बरं. मग रामने काय केलं? रामने पूर्ण स्ट्रॅटेजी केली हो. आणि बालीला मदत केली. हे केलं. आणि त्याच्यानंतर सुग्रीव एवढा आनंद झाला, त्याला तो राजपाट मिळाला, सगळं हे झाला. मग तो मला रामला सांगितलं की आता सांगा तुमचं काय आहे. हा. मग ते सीताचं सांगितलं. ओके. तिथं काय झालं? त्यांचं अलायन्स झाला, हो. त्यांचा कोलॅबरेशन झाला. इथून नेटवर्किंग सुरुवात झाली. हो. इथून नेटवर्किंग सुरुवात झाली. मग ती वानरसेना, पूर्ण वानरसेना सुग्रीवची, हो. राम लक्ष्मण हो. हे दोघ जण, आणि त्यात आर्मीचे हनुमान बिकेम द टीम लीडर, तो झाला. आणि तिथून जो सुरुवात झाली ते जाऊन रावण सारखा एवढा मोठा राजा आणि राक्षस, त्याला राम आणि सुग्रीव आणि पूर्ण आर्मी म्हणून डिफीट केली. हा काय आहे? हा नेटवर्किंगच आहे. येस, ग्रेट. हा नेटवर्किंगच आहे. इथून झाली सुरुवात नेटवर्किंगची. 5000 वर्ष जुनं हा बरोबर आहे. टेक्निक आहे. हो. हो. त्याचा उपयोग आपण परत आता करतो ह्या कलियुगमध्ये. वा. तर तो मी एक्झाम्पल घेऊन मी म्हणलं की जर तेव्हा झाला असेल हो. तर इथं पण आपल्याला पाहिजे. इथं पण बरेच आहेत. आपला राक्षस सध्या आहे की आपल्याला बिझनेस पासून पैसे कमवायचे आहेत. प्रॉब्लेम्स आपले राक्षस आहेत. हो. तर ह्या प्रॉब्लेमला हे करायला मी हा स्नो ग्लोबल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरुवात केली. आणि इथं लीड्स देऊ. इथं बरेच जामवंत आहेत, इथं बरेच हनुमंत आहे, इथं बरेच राम आहेत. आणि हे सगळ्यांना उपयोग करून मी म्हणलं की इथं एक विचारचे लोकांना एकत्र घेऊन यायचं. बरोबर. आणि याची सुरुवात करायची. हे माझी जर्नी. सर, स्नोचा काय म्हणजे आता मला माहित आहे पण आपल्या प्रेक्षकांना माहित नाही. हो, बरोबर आहे. स्नो काय? हा. ह्याचं नाव स्नो कशाला ठेवलं हेही सांगतो मी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हालाही प्रत्यक्षानं आणि तुम्हालाही थोडंसं हे होईल की जे साऊथ इंडियामध्ये राहतात, हो. मुंबई नंतर त्यांच्यासाठी ना पूर्ण नॉर्थ इंडियाच आहे. ओके. म्हणलं तर त्यांच्यासाठी मुंबई नंतर सगळे हिंदी बोलणारे, हो. हो. असं एक कल्पना आहे सगळ्यांना. हा, बरोबर. आणि जे लोक नॉर्थ मध्ये राहतात हो. ना, मुंबई नंतर त्यांना असं वाटतं की इथं फक्त मद्रासी किंवा कानडी बोलतात. बरोबर आहे. हे कल्पना लोकांमध्ये. तर खरं आहे. मला जर हा विचार आला, हो. हे इंडिया आपली कंट्री नाही, हे कॉन्टिनेंट आहे. कॉन्टिनेंट. बरोबर. प्रत्येक स्टेट आहे ना आपलं एक तो कॉन्टिनेंट आहे. बरोबर आहे. तर मी काय केलं की ह्याच्या साऊथ टू नॉर्थ मध्ये आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून साऊथ टू नॉर्थ म्हणून सुरुवात केली. बरं. आणि तिथं लोकांना ऑनलाईन कोविडमध्ये पण सगळीकडे बोलत होतो मी, मीटिंगला या हो. आणि एकमेकांना जोडू. ओके. पण ते एवढं फेमस झाला हो. साऊथ टू नॉर्थ माझं प्लॅटफॉर्म की इंटरनॅशनल लोक जोडायला चालू झाले. बरं. मग मी म्हणलं की या साऊथ टू नॉर्थ फक्त कंट्री नाही आहे, सदर्न हेमिस्फिअर टू नदर्न हेमिस्फिअर आहे. हो. आपण जर जगाला जर डिवाइड केलं, हो. मग त्याचं नाव मी ठेवलं साऊथ टू नॉर्थ ऑनलाईन वर्ल्ड. पहिले मी हे नाव ठेवलं.
बरं. स्नो झाला तो. हो हो. मग त्याला नंतर कोविडच्या नंतर मी चेंज केलं, बरं. साऊथ टू नॉर्थ अपॉर्च्युनिटीज वर्ल्ड वाईड. वा. हे याचं नाव मी रजिस्टर केलं बरं. आणि इथून हिची सुरुवात केली, म्हणून याचं नाव मी स्नो ग्लोबल ठेवलंय. सर, ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तर तुम्ही खूप चांगली सांगितली आणि काही दिवसापासून मी स्वतः त्याचा अनुभव घेतो आहे. पण आपल्या अनेक प्रेक्षकांना हे माहीत नाही आहे की मग स्नोचं जे आहे ते चालतं कसं, म्हणजे काय स्ट्रक्चर कसं आहे, कोणासाठी आहे, तिथं गेल्यानं फायदा काय होतो, हे थोडी आयडिया आम्हाला पाहिजे. सर तुम्हाला अजून एक त्याच्यामध्ये एक गोष्ट सारखं सांगतो. हो. जर समजा तुमची एक कंपनी आहे, तुम्ही प्रोडक्ट्समध्ये असाल किंवा सर्व्हिसेसमध्ये असाल, सगळ्यांना एम्प्लॉई पाहिजे. बरोबर आहे. आजकाल एम्प्लॉई घेणं किती महत्त्वाचं आहे. हो. आणि ते आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागणार, 2 महिने त्याला कंप्लीट ट्रेनिंग द्यावं लागणार. बरोबर आहे. आणि मग सगळ्यातून मोठी गोष्ट एम्प्लॉईजला आहे रिटेन्शन. हो. त्यांना बांधून ठेवणं हा सोपं खूप नाही. चॅलेंजिंग झालेलं आहे आता. हो. तर मी काय केलं सर, आम्ही चॅप्टर केले. बरं. चॅप्टर म्हणलं तर काय, याच्यामध्ये जे कोणाचे उद्योजकांचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आहेत ते कोणीही जॉईन करू शकतात. बरं. समजा वास्तू कन्सल्टंट आहे, हम्म. अस्ट्रॉलॉजर आहे, गुरुजी आहेत, हो. किंवा तुमचे कॉर्पोरेट ट्रेनर्स आहेत, हे कोणीही याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर आहेत, ते येऊ शकतात. बरं. तर याच्यामध्ये काय सर, आम्ही एका प्रोफेशनमधून, एका बिझनेस म्हणून एकालाच घेतो एका चॅप्टरमध्ये. जर समजा आपलं कोचिंग सेंटर, तर मी एकच कोचिंग सेंटर घेणार आहे, एकच वास्तूवाल्याला घेणार आहे, एकच डिजिटल मार्केटिंगवाल्याला घेणार आहे, एकच इंटिरियरला घेणार आहे, बरोबर. तसं घेणार आहे. आणि काय करणार आहे, एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन नसावा. बरोबर. आणि त्याचं एक मीटिंग आम्ही प्रत्येक वीकमध्ये घेतो, त्याचं एक फॉर्मॅट आहे. तिथं एकमेकांसाठी लीड जनरेट करतो. ओके. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकमेकांचे बिझनेस समजून घ्यायला आपल्याला तो एक अपॉर्च्युनिटी भेटते आपल्याला. बरोबर. बरोबर. नवीन नवीन बिझनेस काय येतात मार्केटमध्ये, आपल्याला तो एक आपल्याला माहिती. तिथं माहिती होती. दुसरी गोष्ट काय, स्नोची एक खूप मोठा प्रिन्सिपल आहे, जे ब्रिटिशरनी केलं ते मी नाही करत, दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये करतात. ते इंटिरियर 4 तुकडे करतात, इंटिरियरचे 4 लोक घेत आहेत, कोणी रेसिडेन्शियल, कोणी कमर्शियल, कोणी हे. मी स्नोमध्ये तसं करत नाही. स्नोमध्ये एकच इंटिरियर घेतो, एकच आर्किटेक्ट घेतो, एकच इन्शुरन्सवाला घेतो. आपण डिवाइड नाही करत. मग इथं काय होतं, सगळ्यांचा फोकस एकच वर असतो. बरोबर. तर इथं बरेच उद्योजक येतात आणि सकाळीचे चॅप्टर आहेत, संध्याकाळचे चॅप्टर आहेत, इथं येतात, मीटिंग करतात, एकमेकांचं इंट्रोडक्शन देतात. आणि आता काय होतं, एम्प्लॉई वैजी हे सगळे तुमचे एक सेल्स टीम होऊन जाते, एक्सटेंडेड सेल्स टीम, विदाउट एनी मनी. काही पैसे देण्याची गरज नाही, एकमेकांसाठी होतात. बाहेर कुठेही गेला तर एकमेकांसाठी ते लीड जनरेट करत असतात, ते एकमेकांसाठी लीड बघत असतात. तर हा कल्पना घेऊन असे आम्ही चॅप्टर्स केलेत. बरं. असे आपल्याकडे इथं एक 12 चॅप्टर आहेत पुण्यामध्ये. मग असंच मी पॅन इंडियाचं पण चॅप्टर केलंय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिटीतून मेंबर येतात. पुण्यामध्ये काय वेगवेगळ्या एरियातून येतात आणि एकमेकांचे कॉन्टॅक्ट आपण एक्सचेंज करतो. तसंच मी पॅन इंडियाचं ऑनलाईन केलंय. तिथे वेगवेगळ्या सिटी येतात. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, इन्शुरन्सचा आपला एक मेंबर आहे पुण्यातून आणि एक नागपूरची मेंबर आहे वास्तूमध्ये. जेव्हा ते रोज भेटत होते ऑनलाईनवर, जेव्हा इन्शुरन्सचा माणूस तो मेंबर आपला नागपूरला गेला, तर नागपूरचे मेंबरने ना त्याच्यासाठी 7-8 मीटिंग अरेंज केली. त्या मीटिंगमध्ये 2 मीटिंग कन्वर्ट झाले, ह्याला बिझनेस मिळाला आणि आता एक्झाम्पल त्याचा एक ब्रँच चालू झाला तिथं नागपूरवर. तसंच माझ्याकडे ग्लोबल चॅप्टर आहे. तर इथं बरेच उद्योजक येतात, एकमेकांचे ओळखी होतात, बिझनेस होतो, फ्रेंड्स होतात आणि एकमेकांना हेल्प करतात. हा कल्पना आहे, हा संकल्पना आहे याच्यामध्ये. आणि हा चॅप्टरचा विषय, असे चॅप्टर्स करतो आपण. ग्रेट. सर, मी म्हणजे बिझनेस कम्युनिटीच्या अँगलनं जेव्हा विचार करतो, तर बरेचदा मराठी उद्योजक जे असतात ते असं म्हणतात की मारवाडी, गुजराती किंवा ह्या ज्या कम्युनिटी आहे, ह्या उद्योजकाच्या कम्युनिटी आहेत, कारण त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. ऑलरेडी अनेक पिढ्यांपासून लोक बिझनेस करत आहेत. आपल्याकडे तसं नेटवर्किंग नाही आहे. आणि म्हणजे असं वेगवेगळे हे सांगतात किंवा मग भांडवल आहे तर भांडवल नाही आहे आपलं.
पण मी जेव्हा तुमच्या संपर्कात आलो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही हे जे नेटवर्क तयार केलेलं आहे हे कुठल्याही कम्युनिटी बेस्ड केलेलं नाही आहे. कोणत्याही कम्युनिटीचा माणूस त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि आहेत. म्हणजे बरेचदा तर मी बघितलं की मराठी सोडून इंग्लिश किंवा हिंदीच जास्त बोलणारे किंवा हे लोक असतात अशा याच्यामध्ये. पण तुम्ही अगदी रिजनल लँग्वेजच्या लोकांना प्रत्येकाला गरज नाही की तुम्हाला इंग्रजीच आलं पाहिजे, मराठीच आलं पाहिजे, आणि त्याचा बेनिफिट मला दिसला आहे. दुसरा एक मला त्यातलं एक वेगळं पण असं जाणवलं आहे की लोक बिझनेस म्हटलं की समजा मी दुकान लावत असेल किंवा प्रॉफिट कमावत असेल तर त्याला बिझनेस समजतात. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तुमच्या याच्यामध्ये NGOला पण घेतलेलं आहे की ज्या नफा कमावत नाहीत पण लोकांसाठी सोशली खूप चांगलं काम करतायत. त्यांना पण आपल्या याच्यामध्ये आपण सामावून घेतो, त्यांनाही कसं बेनिफिट मिळवून देता येईल. तर हे एवढी सगळी आयडिया त्याची डेव्हलप करत असताना म्हणजे तुम्हाला तो कसं म्हणजे दिवसेंदिवस ते करत गेल्यामुळे डेव्हलप झालं की तुमच्या विचारांमध्ये ते सगळं? सर माझ्या अनुभवाने आणि माझ्या विचारात असं आहे सर समजा तुमच्याकडे एक 500ची किंवा 2000ची नोट आली, 1000ची किंवा 500ची नोट आली, तुम्हाला माहिती आहे का कुठल्या कम्युनिटी, कास्ट, रिलिजनमध्ये आहे, कोण दिलंय माहिती आहे का आपल्याला? आपण असं करतो काय, हा रिलिजन मधून दिला मी घेणार नाही किंवा हा कास्ट मधून दिलाय आपण घेणार नाही, तसं काहीच नाही. तर मी विचार केला की मग कशाला, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर कास्ट कम्युनिटी हे नाहीच पाहिजे. बिझनेस म्हणलं तर बिझनेस पाहिजे. बिझनेस हीच एक कम्युनिटी आहे, बिझनेसच एक कम्युनिटी आहे. म्हणून मी कधीही असं हे नाही करत की मारवाडी, गुजराती किंवा इंग्लिश किंवा मराठी असं काहीच नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. बरोबर आहे. तर माझ्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करायचंय, कुठल्या भाषेमध्ये सांगायचं सांगा, तुमचे इंट्रोडक्शन द्या. मराठीमध्ये सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, हिंदीमध्ये सांगा, जे सगळ्यांना कळते त्या भाषेमध्ये सांगा. बरोबर आहे. तुम्ही इथं मराठीमध्ये सांगू शकता पण तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन नाही सांगू शकत, कर्नाटकमध्ये कन्नडा सांगायला लागेल. तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही ह्या भाषेचा उपयोग इथं करा. नो कम्युनिटी बेस्ड नेटवर्किंग माझ्या ते विचारात पण नाही आणि मी कधी करणार पण नाहीये. तर तो माझा एक पहिला USP की नो कम्युनिटी बेस्ड नेटवर्किंग. नंबर 1. नंबर 2 सर इथं काय तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो तर तुम्हाला कळेल की इथं कसं उपयोग होतं. माझ्याकडे ना सर एक उद्योजकाने एक व्हिजिटरला आणला होता. तो पेंटिंग करत होता. तो एका कंपनीमध्ये जॉब करत होता. जॉब करत होता कंपनीमध्ये. त्याला म्हणलं अरे तू चल माझा मित्र आहे, तुलाही दाखवतो बघ कसं असतो ते. तो येऊन मीटिंग अटेंड केली. त्याला एवढं छान वाटलं. तो माझ्याकडे डायरेक्ट आला आणि सांगा सर ह्याच्यामध्ये मी बरंच म्हणलं सर फक्त बिझनेस नाही माझं पर्सनल पण डेव्हलप होईल काय? हो म्हणलं. मग तो काय केलं सर लगेच मला 5 मिनिटात पेमेंट करून म्हणलं सर मी मेंबर होणार. मेंबर झाला. मग मला सर आता मला तुम्ही गाईड करा. म्हटलं तू एक काम कर, तू पहिले माझी ट्रेनिंग अटेंड कर. ट्रेनिंग अटेंड केली. मी म्हटलं आता तू मीटिंग रोज यायचं, एकही मीटिंग नाही चुकायची, सगळ्यांशी बोल, इंट्रोडक्शन कसं द्यायचं सगळी ट्रेनिंग दिली. मग काय झालं सर ते 1 महिना झाला पण त्याला अजून सुरुवात होती. बिझनेस काय मिळाला. मग माझ्याकडे आला सर मी चुकीचं डिसिजन तर नाही घेतलं ना? नाही, थोडं पेशन्स थांब, करत राहतो, डोंट कर. मग तो सुरुवात केली, परत नेटवर्किंग चालू केला आणि 3 महिन्यात त्याला पहिला ऑर्डर मिळाली इंडिव्हिज्युअली. दुसऱ्या महिन्यात अजून 2 मिळाले, तिसऱ्या महिन्यात 4 मिळाले आणि 6व्या महिन्यात त्याच्या जीवनाची सगळ्यातून मोठी ऑर्डर मिळाली. ज्या दिवशी त्याला मोठी ऑर्डर मिळाली 11 लाखाची इंडिव्हिज्युअली, आणि त्यांनी काय केला, पहिली गोष्ट केली ते जाऊन जॉबमध्ये रिझाईन केला आणि येऊन मला सांगितलं सर मी रिझाईन केलं. मी म्हणलं आता तू जॉब सीकर पासून जॉब क्रिएटर झाला, तू आता एंटरप्रेन्योर झाला तू. बरोबर आहे. आणि आता तू इथून तुझी नवीन सुरुवात झाली तुझं. तू आता एक उद्योजक झाला, इथून तुझी सुरुवात झाली. आणि सर 1 वर्ष झाला. 1 वर्षात त्याची टीम, स्वतःची टीम 15 लोकांची टीम आहे. आज 15 फॅमिलीला तो सांभाळून घेतो. त्यांचं सगळं त्यांचा खर्च वगैरे तो देतो, पगार वगैरे सगळं देतो. आणि त्यांनी 30 लाखाचा बिझनेस केला याच्यामध्ये. इथून आपल्याकडं उद्योजक तयार झाले आणि इथून आपली जर्नी, त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म केलेला आहे. तर ही माझी जर्नी आहे सर स्नोमध्ये. सर मी पहिल्यांदा जेव्हा स्नोच्या मीटिंगला आलो होतो ना, डेक्कनच्या चॅप्टरला तुम्ही मला बोलवलं होतं, व्हिजिटर म्हणून गेलो. माझी अशी कन्सेप्ट होती डोक्यामध्ये की बिझनेस रिलेटेड आहेत. म्हणजे मी आतापर्यंत जे अगदी विवेक बिंद्रा असतील किंवा असे खूप मोठे मोठे जे आपण म्हणतो ना
करोडो फॉलोअर्स आहेत अशा लोकांना हे केलेलं, त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम पण केलेले. माझी अशी कन्सेप्ट होती की तशा टाईपच काहीतरी एखादं लेक्चर, एखाद्या टॉपिकवरचं लेक्चर असं काहीतरी असेल. मला सगळ्यात पहिल्यांदा धक्का बसला की तिथं तुम्ही करत काहीच नाही. तुम्ही लोकांना बोलायला लावता. आणि म्हणजे आता तुम्ही जे उदाहरण दिलं याच्यामध्ये बोलण्यातून नाही तर करण्यातून उद्योजक घडवणे हे काम ॲक्च्युअलमध्ये तुम्ही करतात. आणि तो जो टाईप म्हणजे कामाचं जे स्वरूप आहे, ते स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही स्वतःच्या विचारातून तयार केलं आहे. कारण ही कोणाची कॉपी नाही आहे. मला तरी आतापर्यंत माहीत नाही या टाईपनं कोणी काही करताय म्हणून. मी तरी पहिल्यांदाच या टाईपचं काम पहिल्यांदा पाहतो आहे. आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल लोक घडत आहेत कसे, म्हणजे आपण एखाद्याला उद्योजक होण्यासाठी ह्या 10 गोष्टी घडा, असं करा, तसं करा, ह्या सवयी लावा, त्या सवयी लावा असं सांगणं. आणि आता तुम्ही जसं कळलं की त्याला प्रत्यक्ष येणं आणि ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिव्हली त्याला त्या पार्टिसिपेट करणं, त्याच्यातून त्याला जॉब करणाऱ्यापासून जॉब देणाऱ्यापर्यंतचं त्याचं परिवर्तन घडवून आणणं, हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कदाचित तुम्हाला माहीत आहे, नाही माहीत, मला माहीत नाही, पण मला माहीत आहे की हे प्रचंड मोठं आणि आजच्या भारताला खूप जास्त गरजेचं असलेलं काम आहे. आणि ते तुम्ही प्रत्यक्ष ॲक्शनमधून करत आहात. या ठिकाणी माझ्या मनात हा प्रश्न म्हणजे येतोय सर आत्ता, ॲक्टिव्हिटी बेस किंवा हे सगळं करत असताना तुम्हाला प्रचंड ताण येतो, म्हणजे मी बघितलं पण आहे. हे सगळं एवढं सगळं तुम्ही कसं मॅनेज करतात तुम्ही पर्सनली? कारण आता मी स्वतः बघतोय की माझ्यासाठी तुम्ही किती वेळ दिलात, वेगळ्या ठिकाणी जाणं, इंट्रोड्यूस करणं, प्रत्येकाला बोलणं, हे सोपं नाही आहे. हे प्रचंड अग्निदिव्य आहे, मला त्याची खूप चांगली कल्पना आहे. खरं सर. तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता, म्हणजे स्वतःचं तुमचं जे शेड्यूल आहे ते कसं तयार करता, प्रेफरन्स कसे बनवता आणि कसं शक्य होतं हे सगळं? सर सगळ्यातून पहिली गोष्ट आहे सर, मला फक्त स्नोमध्ये मेंबर नाही घ्यायचे आहेत. मेंबर्स ग्रोथ इज माय सक्सेस. मी उद्योजक जेवढे जॉईन होतात मी स्वतः त्यांना मेंटर करतो, स्वतः ते बघतो ती कुठल्या लेवलमध्ये आहे आज ते जॉईन करताना, आणि 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ते कसं व्हायला पाहिजे तो विजन मी घेतो. आणि त्यांना एक रोडमॅप देतो की तुम्हाला ह्या नेटवर्किंगच्या माध्यमातून कसं ग्रो करायचं आहे. हा माझा पहिला उद्देश आहे. दुसरं सर, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचं एक विजन आहे विकसित भारत, सेल्फ सस्टेन. आपल्याला जोपर्यंत आपण लोकांना सेल्फ सस्टेन नाही करत, आपला देश काय पुढे जाणार नाही. सबका साथ सबका विकास. तर मी ते पण एक आपल्याला एक प्रोत्साहित हे आहे, इन्स्पिरेशन आहे. तर माझं काय आहे सर, आणि अजून एक आहे सर, आपल्याला आपण सांगतो मी खूप बिझी आहे. सर जे लोक बिझी असतात ते सांगतात तसं काहीच नसतो सर. तुम्हाला जर एकदा डोक्यात आला ना, पॅशन पाहिजे सर, त्याच्यासाठी तो किडा पाहिजे सर. बरोबर. आता मी ट्रेनिंग पण घेतो, मेंटरिंग पण करतो, त्यांना गाईड पण करतो, मीटिंगमध्ये पण येतो, रोटरीच्या बरेच सोशल ह्याच्यामध्ये पण जातो. पण ते सगळं आहे ना सर, पॅशन आहे. आपण आपल्या डोक्यात असलं आणि ते पॅशन असलं ना, आपण बरोबर त्याला टाइम काढू शकतो आपण. हे माझा विचार आहे. एकदा ते फक्त आपल्या मनात जायला पाहिजे आणि ते एकदा आपल्याकडे हे करायला पाहिजे. तो पॅशन पाहिजे. आपण करू शकतो सर, हे सगळं करू शकतो आपण. मी नाही, सगळेजण करू शकतात आणि सगळेजण करायलाच पाहिजे ते सर. तर तो माझा अनुभव आहे सर. म्हणजे तुम्ही अक्षरशः, मला ते आठवतं ना की हात धरून शिकवणारा शिक्षक जसा असतो किंवा हात धरून करून घेणारा जो मेंटर असतो, त्या रोलमध्ये मी तुम्हाला पाहतो. आणि एकासाठी नाही तर सगळ्यांसाठी. येस सर. आणि म्हणजे आता एक नुसतं इथं पॉडकास्ट घेणारा म्हणून जर असतो तर कदाचित मी हे खूप एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगू शकलो नसतो. पण मी हे मागच्या काही दिवसांपासून बघतो आहे की जे आपले स्नोचे मेंबर आहेत त्या स्नोच्या मेंबरमध्ये ते पूर्ण भिनलेलं आहे. आता आपण काही दिवसांपासून आमच्या ज्ञानज्योतीच्या इन्व्हेस्टिंगच्या याच्यावर काम करत होतो. तर आत्ताच 1-2 तासाच्या आधी आपल्या सरांचा एक कॉल आला होता की सर तुम्ही त्या शोधामध्ये होते ना, माझ्याकडे ह्या 2 इन्क्वायरी आहेत, अशा आहेत. म्हणजे मी तो विचार केला की सरांनी जो विचार केला तो त्यांच्या मेंबरमध्ये किती भिनला आहे. तर त्याला ते दिसल्याबरोबर त्याने मला, मी काय फक्त मेंबर आहे त्यांचा, 8 दिवसाच्या आधी त्यांची भेट झाली आहे, दुसऱ्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही आहे. पण हे जे आहे हे सर खूप बहुमूल आहे. मला या ठिकाणी तुम्हाला हे विचारायचं आहे सर, किंवा एखादा उद्योजक जेव्हा अशा पद्धतीने तुमच्या स्नोमध्ये सहभागी होतो, त्याला नेटवर्कचा तर फायदा होतोच, त्याला नॉलेजचा फायदा होतो, तुमच्या ट्रेनिंगचा फायदा होतो, त्याला स्वतःचं इव्होल्युशन करता येतं, हा फायदा होतो. पण याच्या पलीकडे जाऊन त्याचा एक सोशल अँगल डेव्हलप जो आहे तो होण्यामध्ये पण याचा म्हणजे उपयोग होतो का?
येस सर, मी स्नो आहे ना, फक्त हा स्नो एवढंच नाही ठेवलं, स्नो फाउंडेशन तयार केलं आहे. हो. सर मला सोशल वर्क करण्याची खूप आवड आहे. बरं. सर मी ऑटिस्टिक चिल्ड्रनसाठी मी बरंच काम करतो. ऑटिझम आता एक खूप वाढणार आहे. हो. जर तुम्ही ते तारे जमीन वगैरे मूवी हो, हो. बघितलं त्याच्यामध्ये तसंच प्रकारचं आहे. तर त्याच्यामध्ये बरंच काम करतो मी. बरं. पॅराप्लेजिक सोल्जर आपल्याकडे खडकीमध्ये सेंटर आहे, त्यांच्यासोबत बरंच काम करतो मी. बरं. HIV चिल्ड्रन सोबत मी बरंच काम करतो. HIV मुलं जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त विकलांग मुलं, हो. स्पेशली चॅलेंज आपल्याला आंधळे जे लोक आहेत. माझा बर्थडे सर, मी प्रत्येक बर्थडे बरं. फक्त मी ब्लाइंड स्कूलमध्ये सेलिब्रेट करतो प्रत्येक वर्षी. बरं. माझा केक तिथंच कट होतो, वा. मॅन्डेटरी. हो. तर मला काय सर, ते ही सोशलचं खूप आवड आहे. आणि मला काय वाटतं सर, आपल्याला प्रत्येकाला हो. कुठं ना कुठं तरी आपल्याला सोसायटीला द्यायला पाहिजे. बरोबर. याचं एक उदाहरण सांगतो सर. हो. आता सर आपण हा पॉडकास्ट घेतो, इथं कॅमेरा आहे, हे कपडे आहे, ते टेबल आहे. सर ह्याला कोणीतरी शोध लावून केलाय ना, हो. त्यांनी त्याचा टाइम दिलाय ना. हो. हो. टाइम शोध, विमान कोणीतरी शोधलंय, कॅमेरा कोणीतरी शोधलंय. हे सगळेजणी कुठल्या ना कुठल्या काळात त्यांच्या जीवनात काहीतरी दिलेलं आहे ह्या जगाला. बरोबर. सर आपण पण काही देऊ शकतो जगाला, जे काय कॅपॅसिटी आहे हो. हो. आपल्याला द्यायला पाहिजे सर. बरोबर. तर सर याची सुरुवात मी जर बघितलं होतं माझ्या ह्याच्यामध्ये LKG मध्येच, हो. की लोक आहे ना बरे ब्लडसाठी ब्लड नाही दिल्यामुळे बरेच लोक गेलेत. हो. तर मी सर त्या दिवसापासून मी ब्लड डोनेशन सुरुवात केली माझ्या बरं. कॉलेजच्या दिवसामध्ये. बरं. तेव्हा सर 6 महिन्यात एकदा घेत होते. हो. हो. आता सर काळ बदलला, टेक्निक बदलली. हो. आता 3 महिन्यात 90 दिवसात आपण देऊ शकतो सर. बरं. बरं. सर आतापर्यंत मी 82 टाइम्स ब्लड डोनेट केलं आहे. आणि मला वाटतंय की असंच आपण द्यायला पाहिजे. फक्त ब्लड डोनेशन नाही, जे काय तुम्ही टाइम द्या, पैसे द्या, नॉलेज द्या, बरोबर. काही द्या, पण सोसायटीला परत द्या. म्हणून मी स्नो फाउंडेशन आपलं आहे सर. वा. आणि सर हे जे अवयवदानाच्या संदर्भात जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हां, आपलं सर. झालं आहे त्याचं ती कशी सुरुवात झाली? सर तुम्हाला सांगतो, त्याची पण एक स्टोरी आहे. हो. सर माझे वडील माझ्या समोर, माझ्या हातात ते स्वतः कोमात गेले. त्यांचं ते हार्ट ब्लॉकेजचं टेस्टिंग करत होतं. बरं. टेस्टिंगमध्ये काहीच नाही आला. ICU मध्ये होता, माझा भाऊ बाहेर होता, त्याला काहीच माहीत नाही. पण सडनली त्यांना ब्रेन हेमरेज झाला माझ्या हातात बापरे. आणि ते कोमामध्ये गेले. सर तेव्हा आहे ना मला एक देवासोबत हे झालं की असं कसं. हां. आणि मला एक देवासोबत एक युद्ध करायचं मी ठरलं की नाही, असं कसं करणार, नॅचरल पाहिजे, जे काय पाहिजे. असं कसं माझ्या वडिलांना झालं म्हणून मला हे झालं. मग मी काय केलं सर, माझा बॅकग्राऊंड फार्मसीचा आहे, हो. मेडिसिन आणि फार्मसीमध्ये मला नॉलेज आहे. तर मी प्रत्येक ट्रीटमेंट, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक स्पेशलिस्टकडे गेलो. मी बरं. प्रत्येक ह्याच्याकडे गेलो, इव्हन बाबा आश्रम सगळीकडे गेलो सर. बरं. पण मला एकच होतं की मला बाबांना, माझ्या वडिलांना परत घेऊन यायचं कोमावर. हे माझी जिद्द करून ठेवलं सर. बरं. तर सर ते जिद्द केली मी. आणि यू विल नॉट बिलीव्ह इट, मी 6 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. बरं. आणि त्यांना कोमामधून बाहेर आणलं. बरं. पण देवाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं सर. हो. मी घरात घेऊन आलो त्यांना, हं. 2 महिना मुहूर्त वगैरे सगळं भरून घेऊन आलो. ते घरात आले, सगळे गेले. आणि घरात आल्यानंतर 4 तासात ते परत कोमामध्ये गेले. 2 महिने छान होते आणि 2 महिन्यात ते कोमामध्ये गेले. बरं. सर मग अशी परिस्थिती आली, 2 वर्ष ते परत कोमामध्ये होते. बरं. मग अशी परिस्थिती आली होती की ते आता त्यांचा ऑलमोस्ट ब्रेन डेड म्हणून डॉक्टर सांगितले होते. बरं. तेव्हा मी सगळ्या माझ्या घरांच्या आई, भाऊ, बहीण सगळ्यांना सांगितलं की हे बघा, त्यांचं ब्रेन डेड झालं आहे, तर आपण त्यांचे ऑर्गन किंवा अवयव डोनेट करू. बरं. पण सर आपल्या भारतीमध्ये आपले इमोशन्स खूप जास्त असतात. हो. हो. ते कोणाची चूक नाही सर. हो. ते पण त्यांच्या जागा बरी आहे, बरं. बरं आहेत, मी पण बरं आहे. पण त्यांच्यासमोर मग मी काही नाही करू शकलो सर. बरं. आणि आम्ही काही नाही केलं. मग त्यांचं ध्यान झालं. पण काय झालं सर, ती गोष्ट माझ्या तरी राहील. बरं. मग मी काय केलं सर, मग ते आमच्या रोटरीच्या ह्याच्यामधून हा एक कल्पना झाली की ऑर्गन डोनेशन शपथविधी तरी घेऊ, की मी गेल्यानंतर ऑर्गन डोनेट करेल किंवा मी मेल्यानंतर माझे नातेवाईक किंवा आईवडील हे करू शकतात. हा फॉर्म साईन करायचं, एक प्लेज करायचं होतं. तर रोटरीनी आणि सगळे मिळून आम्ही एक ऑर्गनाईज केलं होतं. हं. सर त्याच्यामध्ये 8 तासात 22,311 लोकांनी ते प्लेज केलं.
आणि तसं तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. दॅट बिकेम वन ऑफ माय पॅशनेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. आणि तसं हा योग घडला सर. 22,000. हो सर. पण सर ही सगळी स्टोरी जेव्हा मी समजून घेत होतो ना, म्हणजे एक असं म्हटलं जातं की माणूस किती खाली येऊ शकतो त्यालाही अंत नाही, पण माणूस किती उच्च याच्यावर जाऊ शकतो त्यालाही काही अंत नाही. हा सगळा तुमचा प्रवास जो आहे तो ते पाहून ते लक्षात येत आहे की कशा पद्धतीनं हे होऊ शकतं. सर आत्ताच्या म्हणजे आपण असं म्हणतो की आता आमचा 3 Years Talkचा जो पॉडकास्ट आहे, हां, तर आम्ही असं ठरवलं आहे की बेरोजगारी हा आपल्या संपूर्ण भारताचा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं आता नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे काही लोक घडवणं, त्यांचा डेव्हलपमेंट, त्यांचं जे काही आहे ते करणं, त्यांना हे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही त्या अँगलनं असे वेगवेगळे तुमच्यासारखे काम करणारे जे लोक आहेत त्यांना समोर बोलावून असं पाहतोय की त्याच्यातून काहीतरी ह्या आमच्या सगळ्या लोकांना मिळालं पाहिजे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे सर की उद्योजक होण्यामध्ये म्हणजे तुमच्या अँगलनं सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट सांगा असं जर म्हटलं तर एखाद्या माणसाला उद्योजक व्हायला म्हणजे एक बिझनेसमन व्हायला किंवा एक आपल्यापेक्षा 4-2 लोकांना काहीतरी नोकरी देऊ शकणारा असं होण्यासाठी काय पाहिजे, असं सगळ्यात टॉपचं महत्त्वाचं काय वाटतं तुम्हाला? सर हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एक जो असतो ना सर, त्याला मी इंग्लिशमध्ये तो वर्ड आहे पण त्याला म्हणतात पॅशन. बरं. किंवा आपल्याकडे तो किडा पाहिजे. सर तो पॅशन आहे ना सर. जर तुमच्याकडे जो पॅशन असेल की मला हा करायचंच आहे, मला उद्योजक व्हायचंच आहे, मला लोकांना नोकरी द्यायचंच आहे, हे जर तुम्ही दृढ निश्चय केला तर 100% होऊ शकतात सर. 100% होऊ शकतात. फक्त ते पॉझिटिव्हिटी पाहिजे त्या पॅशनमध्ये. मग तुम्हाला तसेच लोकांचा तो अट्रॅक्शन येतो, तसेच लोकांना लाईक माइंडेड लोकांना तुम्ही भेटायला सुरुवात होती तुमची. तुम्ही कारण जे कोणाला उद्योजक बनायचे प्रशिक्षणालाच सांगतो मी, तुम्ही हे करून बघा. तुम्हालाकडे तो पॅशन पाहिजे. समजा की आता कोणीतरी सांगितलं की मला आहे ना उद्या करून खूप मोठी एक फॅक्टरी टाकायची आहे, मला डेअरीची फॅक्टरी टाकायची आहे आणि तिथून चीज तयार करायचं आहे. जर त्यांनी ठरवलं ना सर 100% होणारच आहे. काही त्याच्याकडे भांडवल नसताना भांडवल नसताना सर, भांडवल नसताना तर माझ्याकडे बरेच लोक येतात सर. माझ्याकडे लोक यायला मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो सर. एक माझ्याकडे आहे ना एक जण येत होता फार्मामध्ये, एक जण येत होता, तो फ्लेवर विकायचा, एका कंपनीचा डिस्ट्रीब्युटर होता तो. बरं. नोकरी करत होता, डिस्ट्रीब्युटर होता तो, येत होता तो म्हणत होता सर असं आहे असं आहे. आणि तो MBA केलेला मुलगा होता. बरं. सर मी असं विकतो, हे करतो, हे करतो. मला आहे ना त्याच्यामध्ये एक स्पार्क दिसला. त्याच्यामध्ये आहे ना माझ्याकडे त्याला एक दृष्टी, माझी तर विजन होतं ना की हा एक खूप छान उद्योजक होऊ शकतो. फक्त आहे ना ह्याच्याकडे तो पॅशन नाही आहे आणि त्याच्याकडे ती हिंमत नाही आहे. तर मी काय केलं, त्याला तो किती वेळा माझ्याकडे येतो, तो वर्षात एक 8-10 तरी आला तर त्याला 1-2 तास बसवायचो आणि त्यात सांगायचं हे बघ तू आहे ना तुझी स्वतःची फॅक्टरी सुरुवात कर. बरं. तो म्हणायचं सर मी कसं करणार, मी नोकरी करतोय, माझ्याकडे कुठं पैसे आहे. म्हटलं तू कर ना, मी आहे ना तुझ्याकडं. बरं. त्याच्यासाठी काय कर, मला फक्त आहे ना एक प्रोडक्शनचा माणूस शोध आणि त्याला सांग तू 1-2-3 किलो करून दे मला. बरं. तू म्हणायचं सर मी कुठं शोधू. म्हटलं तू निश्चय तर घे, तू आतमध्ये तर ते टाक, तुझ्या आत डोक्यात टाक तू. सर त्यांनी काय झालं, मला 1 वर्ष लागला त्याला ब्रेन वॉश करायला. मग त्यांनी आहे ना सर त्याच्या डोक्यात घेतला तो. बरं. 3 महिन्यात सर तुम्ही बिलीव्ह नाही करत, त्याला केरळामध्ये एक जण भेटला प्रोडक्शनवाला. अच्छा. तो म्हणला अरे सर माझे मेंटर आहे काय, त्यांनी सांगितलंय मला करायचं आहे, माझी पण इच्छा आहे, तू करून देऊ शकतो काय, हा एक फ्लेवर आहे मला करून देतो काय. हो देतो करून. तर किती पैसे घेणार, माझ्याकडे पैसे जास्त नाही, तू किती घेणार. म्हणलं सर तुम्ही एक काम करा सर, मला आहे ना 1500 रुपये द्या. बरं. मी तुम्हाला 5 kg देतो. बरं. ठीक आहे म्हणला तो दिला आणि तो 1500 रुपये देऊन 5 kg घेऊन तो माझ्याकडे आला. बरं. म्हणला सर तुम्ही सांगितलं ना हे बघा मी करून आणला. तर ठीक आहे म्हणलं, तू आणला ना, मी टेस्ट केला, म्हणलं छान, एक काम कर तुला 100 kgचा ऑर्डर माझाच पहिला. बापरे. त्याला 100 kgचा ऑर्डर दिला मी. बरं. खुश झाला तो, त्याला ऑर्डर दिला त्यांनी, करून घेतला. सर ही सुरुवात झाली 5 kg वरून आणि तसं करत करत केलं, त्याला 300 kgचं ऑर्डर दिलं. बरं. 300 झाला, आता प्रत्येक 15 दिवसात 300 kg बरं त्याला ऑर्डर दिली. आता 3 महिन्यात झाल्यानंतर त्याला सांगितलं आता तू दुसऱ्या फॅक्टरीला जा, मी फोन करून सांगतो तू जा. बरं. मी फोन करून त्याला पाठवायचो.
अच्छा. तिथे गेले ते 10 लोकांमध्ये 3 लोकांनी त्याला ऑर्डर दिली. बरं. सर करत 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 3 वर्षात छोटी फॅक्टरी त्यांनी एक रेंटमध्ये टाकली, जॉब सोडून टाकला. सर आज 12 वर्ष झालेत, 40,000 स्क्वेअर फीटची त्याची फॅक्टरी आहे 5 एकरात आणि 900 फ्लेवर्स आहेत त्याच्याकडे. 24 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो तो. बापरे. आणि सर त्याला पण एक दिवस आपल्या या पॉडकास्टमध्ये बोलू. नक्की नक्की 100%. असा आपला उद्योजक क्रिएट होतो. वा. म्हणजे हे उदाहरण सर अक्षरशः आपण ज्याला शून्यातून शिखर गाठणं जे म्हणतो ना, तसं तुम्ही ते उदाहरण सांगितलं. सगळ्यात जास्त सर आपल्याकडे आता मी बघतोय बरेचदा मुलांना जेव्हा उद्योग करायचा म्हटलं, बिझनेस करायचा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरचे जे लोक असतात किंवा सगळे लोक म्हणतात की हे आपलं काम नाही, आपल्याला ते माहीत नाही, आपण त्या बंधात पडू नको, आपण आपली नोकरी केली पाहिजे. मला इथं एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की उद्योजकता हा शिकण्याचा गुण आहे की तो रक्तातच पाहिजे, का शिकता येतं आपल्याला? सर रक्तामध्ये काहीच नसतो. रक्तामध्ये आहे ना ते आपल्याकडे आपल्या ह्याच्यामध्ये सगळंच असतो. नोकरी करण्याचा वेळ पण असतो, उद्योजक व्हायचं पण असतो, ते फक्त ट्रिगर व्हायला पाहिजे. बरं. त्याच्यासाठी ना सर आता पहिल्याच्या काळात आहे ना आपल्याला जर गुरु पहिले शोधायचे. हो. आताही तेच प्रथा आहे, फक्त त्याचा प्रोसेस चेंज झालाय. बरोबर. सर आता तुमच्याकडे नोकरी करण्याला पण आता लिंक्डइन आहे, वेगवेगळे आजकाल आपल्याकडे व्यवहार आहेत, त्याच्यामधून तुम्ही एक मेंटरला शोधा. ह्याच्यापूर्वी पण जी गोष्ट सांगितली होती त्याला मेंटर मी मिळालो होतो. तर मी त्याला गाईड केलं. तर प्रत्येकाला जर ते करायचं असेल ना तुम्हाला मेंटर पाहिजे. बरोबर. तुम्ही मेंटरकडे गेला आणि त्याचं तुमचं सगळं सांगितलं, मेंटर तुम्हाला गाईड करतो. मेंटर म्हणलं तर काय, एन एक्सपिरियन्स पर्सन, ज्याला एक्सपिरियन्स आहे तो मेंटर आहे. आणि त्याचं ते 15-20 वर्षात तो काय शिकलाय ते तुम्हाला एका दिवसात, एका वर्षात, एका दिवसात, एका महिन्यात तो सांगतो आणि तुम्हाला एक्सपिरियन्स देतो. त्याच्यासाठी काय पाहिजे, एक मेंटर पाहिजे, एक गुरु पाहिजे. बरोबर. त्या गुरुला त्या गुरुसोबत राहा, त्या गुरुसोबत तुम्ही त्याच्यात जे जो काय म्हणतो तो करा, तुम्ही बरोबर याच्यामध्ये होऊ शकता सर, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप सोप्या शब्दात तुम्ही तो मंत्र दिला. सर दुसरं मला एक विचारायचं आहे की आपल्या याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही खूप सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, म्हणजे मला वाटतं किती वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक आपल्या स्नोमध्ये आहेत? सर बरेच कॅटेगरीचे लोक आहेत आपल्याकडे. आता सध्या 3,500 लोक आहेत 29 देशामधून. बापरे. तर सर याच्यातल्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी खास करून मी हा प्रश्न विचारतोय, कुठल्या सेक्टरमध्ये खास करून पुढच्या काळामध्ये खूप चांगला बिझनेस ते करू शकतील आणि त्यांनी त्या सेक्टरमध्ये जास्त, जर त्यांचा इंटरेस्ट असेल तर लक्ष घालावं असं तुम्हाला वाटतं? सर महाराष्ट्राची आहे ना आपली एक खासियत आहे सर, आपल्याकडे ॲग्री फील्डचं खूप छान आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी थोडी जर यूज केली ना सर, सगळ्यांना वाटतं की ॲग्रिकल्चर म्हणलं तर शेतात जाऊन काम करायचं, तसं काहीच नाही सर. बरं. शेतातल्या जे उगम येतात त्याच्यावरून आपण रिसर्च करून वेगवेगळ्या प्रोडक्ट जर पदार्थ तयार केला तर त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे सर. तो लोकल टू ग्लोबल जर सांगतात ना सर, हिथून ग्लोबल पर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. एक्झाम्पल ऑर्गॅनिक फार्मिंग, तुम्ही जाऊन गाईड करा, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट द्या शेतीचा, ते प्रोडक्ट इथं बसून करा, तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट घ्या, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स करा, ऑर्गॅनिक बिस्किट्स करा, तुम्ही ऑर्गॅनिक जे काय प्रोडक्ट्स आहेत सगळं करा. आता तुम्हाला अजूनही सांगतो सर, इव्हन एक्झाम्पल जे फॅसिलिटी मॅनेज जे फ्लोअर क्लिनिंग असतात, फ्लोअर क्लिनिंग सगळे केमिकल आहेत, तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे सर. याला आपण हर्बलमध्ये क्रिएट करू शकतो आपण. कसं काय, एक्झाम्पल नीम आहे आपलं सर, नीम मध्ये एवढे अवगुण आहेत सर. नीमचं तुम्ही एक हे तयार केला आणि त्याला जर तुम्ही आपण इथं यूज केला सर, ऑर्गॅनिक विथआउट एनी सिंगल केमिकल आपण यूज करू शकतो सर. महाराष्ट्राच्या लोकांना मला सांगायचं एक आहे की एक ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स रिसर्चमध्ये जा आणि त्याच्यामध्ये युनिक प्रोडक्ट्स काढायला पाहिजे. ते सगळ्यातून महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यातून मोठं आपल्या देशामध्ये सगळ्यातली मोठी आपली ताकद जी आहे ना सर, टॅलेंट आहे. टॅलेंट तयार करणं आणि टॅलेंटला एक्सपोर्ट करणंच खूप मोठा एक्सपोर्ट आहे. टॅलेंट 2. तिसरी गोष्ट, आपल्याकडं ट्रेनिंग पासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आपल्याकडं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एवढं स्कोप आहे आपल्याकडं. मला वाटतं की आपले कमीत कमी देशाचे 40% ऑटोमोबाईल आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत, औरंगाबादमध्ये सगळीकडे आहेत, संभाजीनगरमध्ये सगळीकडे आहेत. तर सर इथं आपल्याला भरपूर स्कोप आहे ह्याच्यामध्ये
तर आपल्याकडे आय टीचं तर आता भरपूर प्रमाण आय टी तर आहेच आहे, हो. पण मला वाटतंय फार्मिंग ह्याचे प्रोडक्ट्स, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सला जर आपण केलं, विल बिकम वन ऑफ द बिगेस्ट अँड द रिचेस्ट स्टेट ऑफ द कंट्री. सर, तुमचं वैशिष्ट्य मला पुन्हा एक दिसलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः केली आधी आणि मग सांगितली. Yes, तर sir. तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटला महत्त्व सांगितलं. तुम्ही स्वतः पेटंट घेतलेलं आहे. हे कोणतं पेटंट आहे आणि कशा संदर्भातलं आहे? सर, खूप छान प्रश्न आहे सर हे. सर, मला एक सांगायचं आहे की एका महिलांना ना हो. खूप प्रॉब्लेम्स असतात. स्पेशली हे मेन सांगायला पाहिजे किंवा पुरुष सांगायला पाहिजे आणि समजायला पाहिजे, हो. ते आहे त्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पिरियड्स. बरोबर. माझी आत्याचं हॉस्पिटल होतं आहे आणि माझं स्वतःचं फार्मसी होतं बाजूला. बरं. तर रात्री तिला तिथं काही डिलिव्हरी करायचं असेल, कधी कधी असिस्टंट नसले, नर्स नसले, मला बोलवायचे. मी तिला डिलिव्हरीमध्ये ह्याच्यामध्ये मदत करत होतो. आणि मला हे माहीत होतं की महिलांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामध्ये क्रेविंग असतात, त्यांचे मूड स्विंग्स असतात, किंवा क्रॅम्प्स येतात ते पोटात, किंवा ब्लोटिंग असतात. सर, खूप बरेच हिमोग्लोबिन असतात. तर हे सगळं ना माझ्या ते होतं की आपल्याला काहीतरी महिलांसाठी करायला पाहिजे. बरं. सर, माझा बॅकग्राऊंड फार्मसीचा आहे. तर मी त्याच्यानंतर माझं चॉकलेटचं पण एक उगम झालं. त्याची छोटी एक स्टोरी सांगतो सर. हो. चॉकलेटमध्ये मी कसं आलो, फार्मसीमध्ये राहून मी चॉकलेटमध्ये कसं आलो, बरेच लोक विचारतात मला. हो. तर मी सांगतो सर, कसं आहे, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. बरं. मी आफ्रिकाला खूप प्रवास होता माझा. बरं. आता आफ्रिकामध्ये जे मोठे शहर आहेत ना सर, त्या मोठ्या शहरात तुम्हाला व्हेजिटेरियन जेवण किंवा इंडियन रेस्टॉरंट असतो तिथं. हो. पण तिथून तुम्ही जर खालती जाता डाऊन टाऊनला, तिथं कोणाला तुम्ही जर व्हेजिटेरियन म्हणला, मी एकदा जाऊन तिथं गावात तिथं गेलो आफ्रिकामध्ये, म्हटलं की मला व्हेजिटेरियन पाहिजे फूड, तर तो चिकन आणून दिला मला. बरं. तर त्यांच्याकडे व्हेजिटेरियनचा काय त्यांचा काही प्रकारच नसतो, माहीतच नाही त्यांना. तर सर, मग आता ते खूप अवघड व्हायचं मला. मग त्याचा एक मार्ग शोधायला मी काय केलं सर, तिथं आहे ना, मी एका मॉलमध्ये गेलो आणि शोधत मी काय केलं, तिथं एक चॉकलेट्स भेटत होते, त्याच्यावर ग्रीन लोगो असतो. ओके. मग तो व्हेजिटेरियन चॉकलेट. मी काय करायचो सर, ते चॉकलेट घ्यायचो, माझ्या बॅगेत ठेवतो आणि कुठेही गेलं डाऊन टाऊनमध्ये आफ्रिकामध्ये, तर बॅगमधून चॉकलेट काढायचं आणि खायचं. मग त्याच्यावर जगायचो. बापरे. तर काय झालं सर, एक दिवस आम्ही एका कंट्रीमध्ये डाऊन टाऊनला जात होतो. 8 तासाचा प्रवास होतो. माझ्यासोबत 8-10 लोक होते, आफ्रिकन होते, इंडियन होते, सगळे होते. तर सर, तिथं जाताना सर जे काय बोलत होते, डिस्कस करत होते, ते घ्यायचो, खायचो, भूक लागली की घ्यायचो, खायचो. मी 3 दिवसाचे चॉकलेट ठेवले होते बॅगात. पण रात्री जेव्हा गेलो आणि लास्ट जेवणापूर्वी चॉकलेट घ्यायचा गेलं, तर पूर्ण बॅग माझी रिकामी झाली होती. मी शॉक झालो की, आणि फार्माचा बॅकग्राऊंड, अरे 3 दिवसाचे चॉकलेट मी एका दिवसात कसं खाल्लं. तर त्याचा मी रिसर्च करायला चालू केलं सर तिथं. बरं. मग मला एक खूपच एक वियर्ड हे थॉट आलं की अरे, आफ्रिकामध्ये याच्यामध्ये ड्रग्स तर नाही टाकलं, पण असं काही नव्हतं ते. पण मी मग तिथं माझ्या मित्रांना वगैरे विचारलं, अरे मी असं कसं इथं चॉकलेट खूप घाललं. मग ते हसलं माझा मित्र. तो म्हणला, तू ज्या कंट्रीमध्ये थांबलाय तो वर्ल्डचा नंबर 1 कोकोआ प्रोड्यूस करतो. बरं. तो होतो घाना कंट्री. ओके. मग मी काय केलं, मी म्हणलं आपल्याकडे तर बरेच मोठे मोठे ब्रँड्स आहेत, मला काय करायचं आहे, पण ते माझ्या डोक्यातून जात नव्हतं. मग मी तिथून येताना, सर इथं आपल्याकडे एक्साईज कसं बोर्ड आहे ना, आपल्याला अल्कोहोल असं मिळत नाही, एक्साईज बोर्ड आहे, तिथे एक ककोआ बोर्ड आहे. बरं. तर तिथून मी येताना एक 10 kg घेऊन आलो. बरं. इथं ठेवलं. मग पण तो माझ्याकडे जातच नव्हतं माझ्या डोक्यातून. मग त्याचं रिसर्च चालू केलं मी. माझे जे फ्रेंड्स होते वेगवेगळ्या देशातून, त्यांना मी सांगायचं की एकच सगळं झाल्यानं सांगायचं की तुमच्या कंट्रीचे चॉकलेट पाठवा. मग ते चॉकलेट्स घेऊन यायचे. मी त्याला आले की मी स्टडी करायचो. मग मी म्हटलं, सर ह्या चॉकलेट्समध्ये खूपच गडबड आहे. 90% चॉकलेटमध्ये फक्त कॅरेमल आहे. कॅरेमल म्हणलं तर काय, आपल्या साखराला जाळून त्याला सॉफ्ट करून कलर देणं हे कॅरेमल आहे. आणि तो बरेच लोक तर कॅरेमलमधून चॉकलेट म्हणून सांगतात. मग मला वाटलं की हा चुकीचा आहे. लोक कॅरेमलला चॉकलेट म्हणून विकतात, हा खूप चुकीचा. कोणीतरी जगाला दाखवायला पाहिजे की ऍक्च्युअल चॉकलेट काय आहे. तिथून मी सुरुवात केली चॉकलेटची जर्नी. मग महिलांसाठी मी एवढं रिसर्च केलं. मग मी महिलांसाठी एक चॉकलेट तयार केलं. ॲट सेविंग क्रेविंग्स, मूड स्विंग्स, क्रॅम्प्स, ब्लोटिंग, अँटीऑक्सिडंट, फेटिक, हे सगळे पॉईंट घेऊन आयुर्वेदा
हर्बल बरं. नट्स आपले सगळे नट्स आणि सीड्स हो. जे आहेत हे सगळ्यांना मिळून मी जगाचा पहिला चॉकलेट केलं. दिशा सखी पिरियड चॉकलेट, 5 days ऑफ पिरियड्स, 5 डिफरंट चॉकलेट. बा. आणि ह्याला हां. मला पेटंटसाठी ॲडव्होकेट आनंद माहूरकरांनी मला मदत केली. बरं. आणि मला जगात पहिला पेटंट मिळाला चॉकलेटसाठी, महिलांसाठी, हा दिशा सखी पिरियड चॉकलेटचा. ग्रेट. ते खरं तर सर या गप्पा कधी थांबूच नाही असं वाटतंय मला, पण वेळेची मर्यादा आपल्या सगळ्यांना आहे. आणि खूपच सुंदर पद्धतीने प्रत्यक्ष आता मी इथं हे सगळं बघतो आहे तुमच्याकडून समजा, पण खूपच सुंदर पद्धतीने स्वतः करून लोकांकडून करून घेण्याचं जे कसब आहे ते तुमच्याकडे आहे. आज तुम्ही 3S टॉकमध्ये आलात, आमच्या सगळ्या 3S टॉकच्या सगळ्या लोकांना इतकं चांगलं गायडन्स केलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर.